जसं की तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये बघितलं, मी गेलेले होते माहेरी. माहेरी जाताना बॅग भरायचं टेन्शन वेगळंच असतं आणि आल्यावरती ती बॅग रिकामी करायचं टेन्शन वेगळंच असतं. तर जाऊ दे, चला तुम्हाला थोडीफार शॉपिंग केलेली आहे ती दाखवते. तर ही शॉपिंग मी नाही केली, माझ्या वहिनीबाईंनी केली आहे. तिने तिच्या गावची यात्रा होती, तिकडून माझ्यासाठी या सुंदर अशा बांगड्या आणलेल्या आहेत. या रेड साडीवरती किंवा ड्रेसवरती दोन्हीवर देखील जातील आणि मला तर खूप जास्त आवडल्या. बघता क्षणी कोणालाही आवडतील एवढ्या जास्त सुंदर आहेत त्या. त्यानंतर हे 2 सेट होते. हे काय मी डेली यूजमध्ये वापरेल असेच आहेत सिंपलमध्ये. पण हे देखील खूप छान होते. या रेडचा तर रंग मला खूप जास्त आवडला. आणि मग अन्वीसाठी देखील तिने थोडीफार शॉपिंग केलेली होती. हेअर बेल्ट, त्यानंतर हेअर क्लिप्स आणि माझ्यासाठी देखील हे सुंदर असं कानातलं आणलेलं होतं आणि हे देखील खूप जास्त भारी आहे. त्यानंतर चला मी तुम्हाला दाखवते माझी शॉपिंग मी केलेली. तर ह्याच्यामध्ये आहेत 2 ड्रेस. हे मी मारुती रोडला सांगलीला जेव्हा गेलेले होते तिथून घेतले. मैत्रीण हे खूप मोठं शॉप आहे. जे सांगलीमध्ये राहतात त्यांना माहितीच असेल. तर इथे मम्मीने एक ड्रेस घेतला आहे मला आणि मी एक घेतला आहे. तर चला दोन्ही ओपन करून दाखवते. हा ड्रेस आहे, याचा कपडा एवढा जास्त भारी आहे, एकदम मलमल कपडा आहे आणि दिसायला देखील खूप भारी आहे. मला तर याची डिझाईन आणि कपडा खूप जास्त आवडला म्हणून मी हा घेऊन टाकला. आणि याची ओढणी आणि पॅन्ट देखील खूप जास्त भारी आहे कपडा याचा. त्यानंतर मला बांधणी पॅटर्नमध्ये ड्रेस आणि साड्या दोन्हीही आवडतात. या पॅटर्नमध्ये माझ्याकडे साडी देखील नाही आहे आणि ड्रेस देखील. म्हटलं चला हा घेऊन टाकूयात. आणि याचा रंग देखील मला खूप जास्त आवडलेला होता म्हणून मी हे 2 ड्रेस घेतले. तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओमध्ये ड्रेस दाखवायचे परत ते फोल्ड करून ठेवायचे, याच्यामध्ये वेगळा स्ट्रगल आहे, पण ठीक आहे. त्यानंतर मग मी संध्याकाळच्या वेळेला मस्तच वॉटरमेलन कट केलं आणि यावेळी खरंच वॉटरमेलन खूप जास्त गोड होतं आणि याच्यावरती मीठ टाकून खाल्लं ना खूप जास्त भारी लागतं. इव्हिनिंगला बेत होता मस्त अशा वांग्याच्या भरताचा. मग काय आमच्याकडे काही चूल वगैरे नाही आहे म्हणून आम्ही असं गॅसवरच शेकतो. असं शेकायचं नाही म्हणतात पण कधी तर ठीक आहे. जवळपास आम्ही गावी आल्यापासून वांग्याचं भरीत बनवलेलंच नाही आहे, आत्ताच बनवतो आहे. तर सगळ्यात आधी मी हे वांगी गॅसवरती भाजून घेतलेत आणि जे आवरण असतं ते वरचं काढून घ्यायचं. याच्यामध्ये मी कांदा, त्यानंतर कोथिंबीर टाकते आहे, लाल तिखट, आपलं मीठ आणि तेल, बस एवढी जिन्नसं आणि खूप जास्त भारी झालेलं होतं वांग्याचं भरीत. तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि वांग्याचं भरीत देखील एकदा नक्की ट्राय करून बघा. तर चला भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.